प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्याचे माहिती आणि घोषणा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली। त्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्याची माहिती भाजप नेत्याने कशी दिली? प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्ष म्हणून निवड कधी झाली? पटेल हा पवारांचा पक्ष खालसा करणार का, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला। पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पटेल अध्यक्ष झाल्याचा दावा केला होता। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाचं सुद्धा वृत्त त्यांनी असं होऊच शकत नाही असं म्हटलं होतं। तरी आता यावर खुद्द प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत स्पष्टीकरण देणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचं माझ्या निदर्शनास आलंय। या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही हे मी ठामपणे स्पष्ट करू इच्छितो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक लोकशाही मूल्यांवर आधारित पक्ष आहे। इतका महत्त्वाचा निर्णय हा पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाशी आणि आमदारांशी सखोल चर्चा करून, तसंच पक्षातील समर्पित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, सामूहिक इच्छेचा सन्मान राखूनच घेतला जातो। एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही या संदर्भात नेहमीच ठरलेल्या आणि पारदर्शक प्रक्रियेचं पालन करतो। त्यामुळे याबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन प्रफुल्ल पटेलांनी केलंय। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा।